हॅलो फ्रेंड, सिम्पली DIY विथ मी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण DMR मिनी वॉशिंग मशीन अनबॉक्सिंग करणार आहोत. जे वॉशिंग मशीन ऑनलाईन ॲमेझॉनवरून परचेस केलेलं आहे. याची कपॅसिटी 4.6 किलोग्रॅम इतकी कपडे धुण्याची आहे. सर्वप्रथम आपण जे त्याला टॅग लागलेले आहेत ते कट करून घेत आहोत आणि मग आपण वॉशिंग मशीन पुढे अनबॉक्सिंग करण्याची प्रोसेस करणार आहोत. तर हे जे टॅग्स आहेत ते आपण काढलेले आहेत आणि मग आपण अशा पद्धतीने त्याची जी चिकटपट्टी आहे बॉक्सला लावलेली ती पहिल्यांदा काढत आहोत. ती काढल्यानंतर आपल्याला वॉशिंग मशीन आतमध्ये दिसणार आहे. तर अशा पद्धतीनं ही चिकटपट्टी आपण काढून घ्या आहे आणि त्याचे जे कव्हर आहेत बॉक्सचे ते दोन्ही आपण ओपन केलेत. ओपन केल्यानंतर आपल्याला वॉशिंग मशीन दिसतंय, ज्यावर थर्मोकॉलची विंडो घातण्यात आलेली आहे, जेणेकरून त्याला प्रवासात काही धक्का पोचू नये. त्यानंतर त्याच्यावरती प्लास्टिक कवर घालण्यात आलेलं आपल्याला दिसतं इथं वॉशिंग मशीनला आणि ते देखील आपण काढलेलं आहे. आणि इथे तुम्हाला दिसेल वॉशिंग मशीनची इलेक्ट्रिसिटी जी आहे त्याचा चार्जरवर इलेक्ट्रिसिटीचा 3 विकी इथं दिलेले वायर दिसते. त्याचबरोबर वॉश आणि रिनीजचा प्रोग्राम इथं दिलेला दिसतोय. त्याला 2 कान आहेत वॉशिंग मशीनला, जेणेकरून आपल्याला इझी टू कॅरी होऊ शकतं. एक साधारणतः 5-7 किलोग्रॅम त्याचं वजन असल्यानं आपण कुठेही ते इझी कॅरी करू शकतो. इतकं सोपं कॅरी करण्यासाठी आहे. त्यामुळे रोज आपण वापरलं आणि रोज बाथरूमच्या बाहेर काढून ठेवलं तरी ते आपल्याला उपयोगी पडणार आहेत. नवीन असल्यानं मी वॉशिंग मशीनची पूजा केलेली आहे आणि मग त्याचं लीड ओपन केलेलं आहे. आतमध्ये ड्रायर दिलेला आहे. जो ड्रायर त्याला लाल अशा पिननी अटॅच केलेला आहे. त्याचबरोबर पाणी घेण्याची वायर आहे आणि एक मॅन्युअल हे या DMR वॉशिंग मशीनमध्ये असलेलं दिसतंय. आणि हे ड्रायर जो आहे तो आपल्याला अनलॉक करायचा आहे. त्याची लाल बटन दिसतात, ती फिरवायचा प्रयत्न केला पण त्यानं ते निघत नाही. आपल्याला एकदम पुश करून किंवा वर ओढूनच ती बटन काढता येते, जेणेकरून जे वॉशिंग मशीनला ड्रायर फिक्स केलेला आहे तो सुटा होऊ शकेल. आणि असा सुटा झाल्यानंतर आपल्याला आपले कपडे धुतल्यानंतर मग आपल्याला रिनीज म्हणजे पिळण्यासाठी म्हणून ते आपल्याला स्टीलचं जे बॉक्स किंवा जो दंडगोला आकाराचा बकेट दिलेली आहे ती वापरायची आहे. याच्यामध्ये मी पहिल्यांदा वायर जी आहे ती इन्स्टॉल करून घेतलेली आहे आणि मग वॉशिंग पावडर टाकून त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. अर्थात हे सगळं मॅन्युअली करायचं आहे. हा कोणताही प्रोग्राम सेट नाही. त्यामुळं आपल्याला जेवढं पाहिजे आपल्या जजमेंटनी आपल्याला हे कपडे धुवायचे आहेत आणि हे मला फार सोपं वाटतं, कारण माझ्याकडं ऑलरेडी एक ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन देखील आहे. परंतु मी हे वॉशिंग मशीन परत एकदा मिनी वॉशिंग मशीन मागवलेलं आहे, कारण इझी टू कॅरी होतं आणि प्रत्येक कपडा वेगवेगळा आपला असतो आणि त्या पद्धतीने थोडे बॅचेसमध्ये आपल्याला कपडे धुता येतात, जसं आपल्याला ॲटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये होत नाही. आणि बऱ्याच वेळेला कोणतंही जगातलं अजून असं माझ्या तरी माहितीत नाही की एखादं वॉशिंग मशीन आपल्या कपड्यांचे जे डाग आहेत ते डिटेक्ट करतं आणि मग ते धुतं. त्यामुळं मॅन्युअलीच आपल्याला पहिल्यांदा आपल्या कपड्यावरचे डाग शोधायचे आहेत. त्याला विशेष प्रकारे जे काही आपण क्लॉथ शॅम्पू असेल किंवा क्लॉथ सोप असेल तो लावावा लागेल. त्याला आपल्याला हातावर रगडावं लागेल आणि मग वॉशिंग मशीनमध्ये टाकावं लागेल. तर इथं पहिल्यांदा सुरुवातीला मी 2 माझे जे पंजाबी सूट्स आहेत ते टाकलेले आहेत आणि ते आरामात इथं ते निघतील. अशा प्रकारे हे मॅन्युअल वॉशिंग मशीन बऱ्यापैकी कपड्यांसाठी आपल्याला फार उपयोगी पडतं, कारण ॲटोमॅटिक हे प्रत्येक कपडा वाईज वेगळं घेत नाही. त्यामुळे छोट्या बॅचेसमध्ये हे कपडे धुता येतात. ॲट अ टाईम 2 बेडशीटसुद्धा आपण डबल बेडशीटसुद्धा यामध्ये धुवू शकतो. एखादी चादर एका वेळेला धुवू शकतो. अशा प्रकारचा हा वॉशिंग मशीन आहे. याचा डिटेलमध्ये कपड्या धुण्याचा
व्हिडिओ मी नंतर करेनच आणि आपल्याला याबाबत अधिक माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये रिमार्क किंवा त्याबद्दल माहिती अपेक्षित आहे असं कळवायला विसरू नका. तर अशा प्रकारे सगळे फ्रेंड्स आपण हे DMR वॉशिंग मशीन वापरत आहोत आणि मी हे वापरताना मला जास्त कपडे स्वच्छ धुतल्याचा देखील आनंद मिळत आहे. त्यामुळे कपडेसुद्धा स्वच्छ निघत आहेत. इथं तुम्हाला दिसतं आहे की कसं मिनी बॅचेस असलं तरी ते त्या वॉशिंग मशीनमध्ये कपडे कशाप्रकारे छान वॉश करून होत आहे. धन्यवाद.